यानंतर घेऊयात राज्यासह देश विदेशातील टॉप 20 बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील वरळी इथल्या जांभोरी मैदानामध्ये भाजपच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या दहीहंडी उत्सवात अफजल खान वधाचा देखावा दाखवला जाणार आहे। या दहीहंडी उत्सवानिमित्त राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। अमान जॉर्डन इथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पालघरच्या गोरे इथल्या साईनाथनं कांस्य पदक पटकावलंय। हलाखीच्या परिस्थितीमध्ये मात करून साईनाथनं पदक पटकावलंय, त्यामुळे त्याचं देशभरातून कौतुक होतंय। बोईंगचं खराब झालेलं यान अंतराळ विनाच पृथ्वीवर परतणार आहे। तर अंतराळवीर सुनीता विलियम्स 2025 पर्यंत पृथ्वीवर परततील अशी माहिती समोर आली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून त्या अंतराळात अडकल्या। पैठण शहरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे नारळा आणि शशी विहार परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नाले सफाई झाली नसल्यानं पाण्यातून वाट काढावी लागते। पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे। कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलेलं आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे आणि यावर्षी आतापर्यंत 4570 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात आज पावसाचा रेड अलर्ट आहे। मराठवाडा वगळता बहुतांश भागामध्ये 29 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली आहे। पावसामुळे शहरातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे नाले सफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे। निवडणुकीआधी आमदारांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न आहे। सरकार कायदेशीर मत मागवून नियुक्त्या करणार असल्याची माहिती आहे। ग्रामपंचायतींकडून महाकाय जाहिरात फलकांना परवानगी दिली जात असल्याबाबत उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची राज्य सरकारला हायकोर्टानं आदेश दिलेले आहे। तर ग्रामपंचायतींना मज्जाव करणारे परिपत्र काढण्याची ही सूचना देण्यात आली आहे। आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसीय छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून हा दौरा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अकोला जिल्हा दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। नंतर बुलढाण्यातील शेगाव इथं संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुणे दौऱ्यावर येणार आहेत। राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी बैठक बोलावली आहे। बैठकीमध्ये राष्ट्रपतींच्या दौऱ्याचं नियोजन केलं जाणार आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी एसपीच्या खासदार सुप्रिया सुळे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत। अहमदनगरमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनासह रक्षाबंधन सोहळ्याला त्या उपस्थिती लावणार आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची 90% कामं बोगस असल्याचा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे। अनेक गावांमध्ये पाणी असल्याचं दाखवत अधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे। जंगली रमी आणि रमी सर्कल या ऑनलाईन जुगार ॲपवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। सोलापूरमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश नावरे यांनी ही याचिका दाखल केली। मुंबई महापालिकेनं गेल्या 5 वर्षात 2307 कोटींच्या मुदत ठेवी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मोडल्याची माहिती आहे। बेस्ट आणि MMRDAला निधी देण्यासाठी या मुदत ठेवी म्हणजेच FD मोडल्याची माहिती आहे। रेल्वेच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक असणार आहे। रेल्वे रुळ आणि सिग्नल दुरुस्ती तसंच देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक आहे। ब्लॉक काळामध्ये काही लोकल गाड्या धीम्या तर काही गाड्या या रद्द करण्यात आल्या। घाटकोपरमध्ये मनसेच्या वतीनं दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता स्वप्नील जोशीनं हजेरी लावली। यावेळी दोन्ही कलाकारांनी दहीहंडी उत्सवाचं कौतुक केलं। पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे। 12,485 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि 22 दिवसात तब्बल 86 लाखांचा दंड वसूल केला। गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि सेफ्टी बेल्ट पुरवण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले। दहीहंडी उत्सव काळात विशेष काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले।
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. गणपतराव फराटे यांचं निधन झाल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले. पुण्यातील सासवड परिसरात साग आणि खैर झाडांची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक नागरिकांनी तस्करी करणाऱ्या गाड्या पकडून वन विभागाच्या ताब्यात दिल्या. तस्करी करणारे आरोपी मात्र फरार आहेत. डोंबिवलीमधील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर होत असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आले. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.